नमस्कार मंडळी. मागचे 2-3 दिवस सातत्याने मी छावा चित्रपटाबाबत छोटे छोटे रील्स बघतोय, त्याच्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया बघतोय, त्याची परीक्षणं वाचतोय. एकंदरीत जरासा वेळ मिळाला आणि काहीतरी वेगळं बघायचं म्हटलं तर सोशल मीडियावर सध्या छावाबद्दलच येते. सारखं डोक्यात हे आपटलं जातंय आणि त्याचा परिणाम काल रात्री दिसून आला मित्रांनो. गाढ झोपलो होतो, अगदी निश्चिंत झोपलो होतो आणि अचानक स्वप्न पडलं. स्वप्नात असा एक मोठा दूर दूर येत होता आणि त्या धुरातून चक्क औरंगजेब पुढे आला आणि माझ्या समोर उभा राहिला. औरंगजेबाला बघितल्यावर माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्या औरंगजेबाने आमच्या राजाला हाल हाल करून मारलं, तोच औरंगजेब चक्क माझ्या पुढे उभा होता, म्हातारा असहाय्य. मी ताडकन उठलो. म्हटलं आज ही संधी सोडायची नाही. माझ्या राजाला ज्या पद्धतीने या औरंग्याने मारलं त्याच पद्धतीने मी आज या औरंग्याला नरकात पोचवणार. मी उठलो आणि त्याच्यावर झेपावणार इतक्याच औरंग्या म्हणाला, अरे हो 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 आबा, जरा थांब. मला मारायचं आहे ना, निश्चित मार. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. पण आज मी तुला एक ब्रेकिंग न्यूज द्यायला आलो. चक्क औरंग्या मला सांगत होता की तो मला ब्रेकिंग न्यूज द्यायला आलेला. मला आश्चर्य वाटलं. औरंग्याला कसं कळलं की त्यात ब्रेकिंग न्यूज असते? मी पत्रकार आहे, माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. मला या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी थांबलो. म्हटलं ठीक आहे, थांबूया. औरंग्या म्हणाला की ब्रेकिंग न्यूज तुला देतो की ऐक, त्याच्यावर झालंच तर एखादा व्हिडिओ कर आणि मग खुशाल मला मार. मी म्हटलं ठीक आहे. औरंग्याला एक स्टूल दिलं बसायला आणि त्याच्या समोर मी खुर्चीवर बसतो. माझ्या मनातला राग काही जात नव्हता. मी एकदम उंचीने त्याच्याकडे बघत होतो आणि औरंग्या मात्र शांत होता. अगदी शांत होता, मंद स्मित करत होता. औरंग्या मला म्हणाला, पहिली ब्रेकिंग न्यूज तुला देतो आबा, मी अजूनही जिवंत आहे. मी मेलेलो नाही. त्याबरोबर मला शॉक बसला मित्रांनो. अरे, हे कसं शक्य आहे? औरंग्या अजूनही जिवंत कसा आहे? मराठ्यांनी या औरंग्याला याच महाराष्ट्रात गाडलं आणि तरीही औरंग्या म्हणतो की मी जिवंत आहे. माझा राग मस्तकात गेला, डोळे वठारले. इतक्यात औरंग्या म्हणाला, शांत हो, ऐकून तर घे. मी शांत झालो. म्हटलं बोल, तुला काय बोलायचंय ते बोल. औरंग्या म्हणाला, तुमच्या राजाचा चित्रपट आलाय, छावा. आणि तो चित्रपट येऊन, तो बघून आज महाराष्ट्रातली प्रत्येक शिवप्रेमी जनता रडते. मी तुमच्या राजाचे केलेले हाल बघून मला शिव्या देते, मला शाप देते. त्या थडग्यात पडलेला मी प्रचंड घाबरलो होतो. आता काही आपली थडगत नाही असं मला वाटलं होतं. पण 2 दिवस उलटले आणि अचानक मी मी जिवंत झाल्याचं मला वाटायला लागलं. कोणीतरी बिग्रेडी, कोणीतरी सेक्युलर, नेहमी मनुवादी वनुवादी करणारे लोक, या सगळ्यांनी मला माझ्या शरीरात प्राण फुकला. औरंगजेब म्हणजे साक्षात मी क्रूर नव्हतो. मी तुझ्या राजाला मारलं नाही, हे सांगायला लागले. अरे, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली? मला वाटलं होतं माझ्यासोबत
त्यावेळेस महाराष्ट्रात आलेले सगळे मुघल एक तर मारले गेले असतील किंवा नष्ट झाले असतील. पण आम्ही मुघलांनी आमची औलाद तयार करून या महाराष्ट्रात ठेवली आहे, हे मला पहिल्यांदाच कळलं. हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि इतकंच नाही, तर आता आम्ही अजरामर होणार याचं सुखही मला स्मित हास्य देऊन जातंय रे. स्मित हास्य देऊन जातंय. मग ठरव तू मला ठार मारणार. तू मला ठार मारलंस तरी मी अमर राहणार या ब्रिगेडिंगमुळे, या सेक्युलरांमुळे आणि इतरांना मनुवादी मनुवादी ओरडणाऱ्या प्रत्येक त्या निळ्या फेट्या धारकांमुळे, ज्यांनी मला अजूनही जिवंत ठेवलंय. अजूनही जिवंत ठेवलंय. अरे माझी औलाद म्हणजे मुघलांचे वंशज, मुस्लिमांचे वंशज, ज्यांना मी तलवारीच्या बळावर हिंदू पासून मुस्लिम केलं, ते तर माझं गुणगान गाणारच रे. ते तर मला सुफी संत म्हणणारच रे. पण स्वतःला ही राजाप्रेमी म्हणवणारे, शिवप्रेमी म्हणवणारे, ते माझ्या नादी लागले आहेत. मग आज मला कोणाची भीती? ये, बिंदास मार मला, पण मी महाराष्ट्रात तरी जिवंत राहणार. मंडळी, औरंग्या बोलत होता आणि माझ्या तळपायाची आग जी मस्तकात गेली होती, ती हळूहळू तळपायातून कधी जमिनीत गेली हे मलाही कळलं नाही. मलाही कळलं नाही. सरते शेवटी औरंग्याला माझीच दया आली. औरंग्या म्हणाला, अरे मी मारलं. छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. पुराणाचे दाखले देऊन मारलं. हे मी कबूल करतो. बाकी कोणीही मारलेलं नाही. गणोजी शिर्केला मी फितूर करून घेतलं. हे सगळं मी केलं. पण मला तुमच्या लोकांची फार कीव येते रे. तुम्ही मला पुढे आणताय, मला जिवंत ठेवताय. अरे जगण्याची इच्छा माझी पण नाही, पण तुम्ही जिवंत ठेवताय मला. मला आणि त्याचबरोबर तुमचा महान राजा, त्याला खाली दाखवताय. जागे व्हा, जागे व्हा आबा, जागे व्हा, असं म्हणून तो औरंग्या हा 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 करत निघून गेला. आणि मला जाग आली मित्रांनो. जाग आली आणि बघतो तर काय, ते सत्य होतं. निर्विकार सत्य होतं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.